हे चालू दो. चला सायंकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मॅच चालू आहे 4A वॉरियर्स आणि त्याचबरोबर रजिन चॅलेंजर्स. रजिन चॅलेंजर्स ऑन द टॉस अँड चूज टू बॉल. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडे घेतली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगला ऑनला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक असू शकेल डीप मध्ये. पुढचा बॉल असणार आहे आता. यावेळेला चांगला रूम बनवला त्यांना. ऑफला खेळलं गेलं. दोन ओव्हर नंतर 20 रन्स झालेले आहेत. आता 21वा रन्स देखील वाईडच्या माध्यमातून जोडला गेलाय. याला पुन्हा एकदा चांगला फटका पडतो अगदी जवळून. मात्र चेडूचे मार्शीच्या बाहेर 4 रन्स.
27 रन स्कोर बोर्डवरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बाहेर बॉल टाकला. आज स्थिती कुठेतरी एक्स्ट्राज आणि एक्सपेन्सिव्ह या मॅच मध्ये देखील तो ठरलाय. अंपायरचा इशारा काय असेल हे देखील पाहण्यासारखं असू शकतं. 28 झालेत, त्याच्यामधले आपण पाहायला गेलं तर 1.3 ओव्हर पर्यंत 22 रन सिद्दीकने खर्च केलेत. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल असेल आणि पुन्हा एकदा स्कोर बोर्ड मध्ये थोडंसं बदल, म्हणजे 29 रन स्कोर कार्ड वरती आता लागलेले आहेत. षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू. यावेळेला पुन्हा एकदा 1 रन साठीचा खेळला गेलाय. जास्त आता रिस्क घेतली जात नाहीये. त्यांना माहिती आहे तिसरं षटक चालू आहे आणि आपल्या स्कोर कार्ड वरती 30 रन आधीच लागलेत. यावेळेला 4A वॉरियर्सचा संघ काय एफर्ट्स दिलेत. ज्या खेळाडूने हातामधला ज्यावरचा बॉल सुटला त्याच्यानंतर मन बनवलं होतं, परंतु जे अडवण्यासारखं होतं ते मात्र आता अडवून ठेवलंय. संघासाठी खूप रन्स वाचवलेत. तर पुढचा वापर केला क्षेत्ररक्षक असू शकणार आहे. 3चा खेळ संपलेला आहे. विदाउट लॉस 32, 32 रन्स, एक मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते 3 ओव्हरमध्ये. आडव्या बॅटनं चाबूक शोक आहे. अरबाच्या बॅटमधून चौकार आलाय. चांगलीच बॅटिंग आहे. मासूमच्या पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्ड तर घडली होती. स्कोर कार्ड आपण पाहतोय तर आतापर्यंत 42 रन झालेले आहेत. पुन्हा एकदा 4 रन्स मिळत आहेत. आता माहीरच्या बॅटमधून चौकार आलाय. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा शेवटचे काही बॉल आणि इथे सरळ हातामधला बॉल होता. कॅच मिस झाली आहे. 1 रन तर नक्कीच मिळणार आहे. षटकातील अजून शेवटचा बॉल आहे. 47 रन स्कोर बोर्ड वरती 47 रन झालेत. पुन्हा एकदा यावरचा फटका चांगला असेल. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 रन मिळेल. षटक क्रमांक 4चा खेळ संपला. स्कोर कार्ड 48. पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी पार्टनरशिप. 48 रन झालेले आहेत. टार्गेट मात्र 49 धावांचं असेल.
अमीना अलीझा आणि तहमीद फायटर्स या दोन संघांमधलं बॅटल. आपण टॉस कडे टॉस बॉक्स कडे जायचंय. अमीना अलीझा आणि तहमीद फायटर्स हे बॅटल होऊ शकेल. मॅचला सुरुवात होते. 49 धावांचा पाठलाग करतायत. या संपूर्ण स्पर्धेतली एक मोठी पार्टनरशिप आपण फोरे वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून पाहिली, जी का तब्बल 48 धावांची पार्टनरशिप होती. पहिलाच बॉल व्हाईट बॉल होता. ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक असतील सर्कलच्या आतमध्ये. सिद्दीकचा बल्ला अजून देखील खामोश राहिलाय. ऑफस्टॉपच्या थोडस बाहेरचा बॉल आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्राज दिले जातील. अरबाज बॉलर आहे. पुन्हा एकदा वरचा बॉल नो होता. टोटली 2 रन्स घ्यावे लागतील. 4 रन्स आलेत एका बॉल मध्ये फक्त आणि फक्त 4च रन्स. म्हणजे आपण पाहताय ना तर या मॅच मध्ये काय घडतंय की एक्स्ट्रा खूप गेलेले आहेत. समोरच्या दिशेने चेंडूला पकडण्याचा प्रयत्न यशस्वी. 3 रन्स नक्कीच यशस्वीरित्या ताबडतोब काम तर केले गेले. अमीना अलीझा तहमीद फायटर टॉस का बॉस इथे आपण टॉस करण्यासाठी जायचंय. शरीरापासून थोडस दूर खेळलं होतं या बॉलला, पण पुढचा चांगला वापर देखील केला गेला होता. 6 रन स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल टाकताना आपण पाहतो या खेळाडूला समोरच्या दिशेनं व्हॉट एफर्ट्स. वा काय एफर्ट्स दिलेत क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. रन्स वाचवतायत. सिद्दीक अजून देखील स्ट्राईकला थांबलेत. रसिंग चॅलेंजरचा संघ आहे. यावेळेसचा बॉल आपण पाहायला गेला तर 1 रन मिळून जाईल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर थोडंसं फंबलिंग झालं, त्याचा फायदा उचलला. 1चा खेळ संपला विदाउट लॉस. 8 रन्स. 18 बॉल मध्ये पाहिजे 41 रन्स. दुसरा षटक आहे. दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल 1 रन आपण पाहिला. सुसेल बॉलिंग मार्क वरती. शबाबाई मस्तान यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. क्रमांक 3 वरती मासूमला पाठवलंय. मासूम आलाय बॅटिंग साठी. नंबर 3 वरती एक चांगला ब्रेक थ्रू देण्याचं काम तर निश्चित केलं होतं गोलंदाज सुसेलनं आणि आपल्या टीमला चांगलं असं कॉन्ट्रीब्युशन. आजच्या दिवसातील आपण हायेस्ट स्कोर बघतोय. कालच्या दिवसामधील 52चा हायेस्ट स्कोर होता. 56चा टार्गेट होतं, म्हणजे 55चा हायेस्ट स्कोर तो आपण पाहिला होता. त्याच्यानंतरला आजच्या दिवसातील आपण हा हायेस्ट स्कोर बघतोय. आतापर्यंत 48 रन्स बनवले होते फोरे वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून आणि इथे एक्स्ट्राचे रन्स देखील मिळत आहेत. 9+2 असे टोटली 3 रन्स ऍड करावे लागतील. 12 रन स्कोर कार्ड वरती. 16 बॉलमध्ये 37 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला खरंच ज्याने मोलाचे सहकार्य केले ते म्हणजे मुश्ताक दलवी सर आहेत. त्याचबरोबर तस्सवुरबाई खान आणि देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला खूप विशेष सहकार्य केले. त्याचबरोबर ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स
त्यानंतर AJ फातिमा डेकोरेटर्स, मनस्वी इन्फोटेक. त्याच्यानंतर या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून नेट प्रोव्हाइड केलेलं आहे ते जिबर फायबर, जिबर नेटवर्क. त्याच्यानंतर FS क्रिएशन, अर्जन वायडिंग आणि लेझर कटिंग अशा प्रकारचे क्रिएटिव्स आहेत. त्याच्यानंतर दापोलीतील A1 लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे स्पोर्ट्स स्ट्रीम यांच्या माध्यमातून आम्हाला खूप सारं मोठं आणि मोलाचं योगदान देखील दिलेलं आहे. सर्वांचं मनापासून आभार आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊयात या मॅचकडे. काय घडते काय बिघडते पाहत राहा. एक चांगला थ्रो देखील आपण पाहिला या बॉलवरती. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. 14 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 2 विकेट देखील गेलेले आहेत. 13 बॉलमध्ये 35 रन्स पाहिजेत. बॉल पडल्यानंतर थोडासा थांबला आणि त्यानंतर लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर गेलाय. फुल टॉस बॉलवरती चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलंय. 1 रन तर या ठिकाणी झपकन कंप्लीट झालाय. परंतु त्याच्यानंतर काय घडलंय तर सरळ एकच रन मिळणार आहे. ऑफिशियली इशारा एकच रनचा असू शकणार आहे. स्कोर कार्ड 16 रन्स झाले. 2 ओव्हरनंतर 16. 12 बॉलला 33 रन्स पाहिजे. 12 बॉलमध्ये 33. अंपायरचं डिसिजन शेवटचं असेल. चला आपण जाऊयात. 12 मध्ये 33 पाहिजेत. 12 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटने खायचा. पहिलाच बॉल चकमा दिलाय. अरबाज गोलंदाजीसाठी चांगली कटर बॉलिंग. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला येतोय बॉल. चांगला असा वापर देखील फुटवर्कचा. या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच रन्स मिळेल. 10 बॉलमध्ये 32 रन्स पाहिजेत. अनुशासित गोलंदाजी आतापर्यंत पाहिजे सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये. त्याच्यानंतर पुन्हा एकदा यावेळेला फलंदाज बाद होतोय. अहमदला पाठवल्यात हा बॅटिंगसाठी. नंबर 5 वरती 9 बॉलमध्ये 32 पाहिजे तेव्हा अहमद आलाय. पुढचा बॉल डिफेन्सचा प्रयत्न होता. स्ट्राईकला मासूम आता येणार आहे. 8 बॉलमध्ये 31 रन्स पाहिजेत. 8 बॉल 31 धावांची आवश्यकता. 8 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. आणि अंपायरचा इशारा नो बॉल आहे. पुन्हा एकदा रन्स मिळणार आहेत. म्हणजे शेवटचे अजून देखील मी म्हणतोय की संपूर्ण मॅचचे ॲडव्हान्टेज गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे. चांगला अगदी बाजू जड आहे तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहताय तर एक्स्ट्राचे रन्स देखील दिले जात आहेत. चांगले एफर्ट्स दिलेत. अंपायरचं डिसिजन पेंडिंग राहील. परंतु सरळ मात्र नॉट आउटचा इशारा देखील घोषित केलेला आहे. स्कोर कार्ड 21 आकड्यावरती 7 बॉलमध्ये 28 रन्स पाहिजेत. 7 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. बॅटचा स्पर्श आहे का परंतु इशारा मात्र एक सिंगल रन्सचा दिला जातोय. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. स्कोर कार्ड 22 वरती 3 विकेट. 6 बॉलमध्ये 27 रन्स पाहिजेत. 6-27. लक्ष्यचा पुन्हा एकदा बाहेरचा बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स माहीर बॉलिंग मार्कवरती.
6 मध्ये 26, 6 बॉल 26 रन्स. समोर खेळलंय आणि इथे 4 रन्स मिळतील. वा, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. रन्स मिळत आहेत. 4 बॉलला 21 रन्स पाहिजेत. मॅचचं पूर्ण या ठिकाणी जे परिणाम आहे जड झाले. 4A वॉरियर्सच्या टीमकडे सामना झुकताना दिसतोय. 4A वॉरियर्सचा संघ चांगल्या परिस्थितीमध्ये दिसला. गॅपमध्ये स्ट्रोक खेळलाय. या बॉलवरती 4 रन्स मिळणार आहेत. अहमदच्या बॅटमधून 3 बॉलला 17 रन्स शक्य नाही. आता हे समीकरण तुम्हाला पार नाही करू शकत आहात तुम्ही. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केलाय. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील आपण बघतोय. एकच रन्स मिळणार या बॉलवरती. 2 बॉलमध्ये 16 रन्स पाहिजेत. 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता. इथे पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. 1 बॉल आणि 16 रन्स. मॅच मात्र आता 4A वॉरियर्सच्या टीमच्या मुठीमध्ये आहे. स्विच करण्याचा प्रयत्न होता. सामना जिंकलाय 4A वॉरियर्स या टीमनं. अभिनंदन. चला, मॅन ऑफ द मॅच अरबाज फडणीस हे ठरलेले आहेत. अरबाज फडणीस आपण ठरलेला आहात मॅन ऑफ द मॅच.